चौक गावाच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसा मानाचा मुजरा म्हणून ग्रुप ग्रामपंचायत चौकच्या थेट सरपंच रितू ठोंबरे यांनी स्वतःच्या स्वखर्चातून कुटुंबाच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारून गावाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे। चौक बाजारपेठेतील ऐतिहासिक दगडी शाळेच्या आवारात उभारण्यात आलेल्या या शिवस्मारकाचे लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। या प्रसंगी बोलताना आमदार महेश बालदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या इतिहासातील हिंदवी स्वराज्य संस्थापक, पराक्रमी योद्धा आणि प्रजादक्ष राज्यकर्ते असल्याचे सांगत चौकसारख्या ऐतिहासिक गावात त्यांचे स्मारक उभे राहणे ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले। शौर्य, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रतीक म्हणून हे स्मारक पुढील पिढ्यांना प्रेरणा देईल असे ते म्हणाले। सरपंच रितू ठोंबरे यांनी केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करत त्यांच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासनही दिले। गावामध्ये सरपंच रितू ठोंबरे त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांनी एक उत्तम छत्रपतींचं स्मारक या ठिकाणी प्रत्येक गावात असावं असं सर्वांनाच वाटतं आणि गावच्या प्रथम नागरिकांनी त्याच्यात आग्रह करून या बाजारपेठेमध्ये मोक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची प्रतिभा ही सर्व आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर ज्यांना स्फुरण चढतं अशा सर्वांना एक अभिमान असतो, एक गर्व असतो। माझ्या गावामध्ये आल्यानंतर काय छत्रपतींची पूर्ण प्रतिमा आहे, तिला नतमस्तक होऊन माणूस इथून पुढे जातो। बघतोस काय मुजरा कर हे मनापासून आलं पाहिजे असा महाराष्ट्र धर्म जपणाऱ्या सर्वांना मनपूर्वक आजच्या शिवजयंतीच्या तिथीनुसार आजची शिवजयंती त्याच्या शुभेच्छा। अतिशय गर्व आणि अभिमान असला पाहिजे की आपल्या गावामध्ये शिवप्रतिमा एक बाजारपेठेसारख्या प्रमुख ठिकाणी आपल्या सरपंचांनी केलं, आम्हाला त्याच्याकरता बोलवण्यात आलं। अजून आज एक हॉल, एक सुंदर हॉलचं उद्घाटन झालं ज्याच्यामध्ये चौकमध्ये एखादा कार्यक्रम करायचा असेल, आपण कोकणात राहतो, साधारण 5 ते 6 महिन्याचा हल्ली पावसाळ्याचा पिरियड असतो, तेव्हा एखाद्या कोणाच्याही कुटुंबामध्ये 400-500 लोकांचं एकत्रीकरण करायचं असेल, गॅदरिंग करायचं असेल तरी आपल्याकडे तेवढी सोय नव्हती आणि त्याच्यामुळे एक आज हॉल ग्रामपंचायतीच्या वतीने त्याच्याकरता लागणारा 1 कोटी रुपये निधी तुम्ही सगळ्यांनी आमदार केल्यामुळे आम्हाला देता आला आणि मग आता चौकमधला तलाव असेल, या इथून जैनपेठी पर्यंत जाणारा रस्ता असेल, ही सर्व विकास कामं येत्या काळामध्ये होणार आहेत। कालच त्याच्या लँड ॲक्विजिशन बद्दलची मीटिंग झाली आणि मी जबाबदारीने सांगतो की पुढच्या 3 वर्षामध्ये या चौकमधून प्रत्येक जण पाऊण ते 1 तासामध्ये विटीला पोहोचेल, तेही पनवेल, टाकी किंवा पळसपा भाटा, कोकण भुवन न लागता आपण इथून सरळ चौक ते पागोट्याला जाऊ, पागोट्याहून अटल सेतू मार्गे मुंबईत जाईल। म्हणजे चौकचा माणूस विटीला 1 तासात जाईल हे पूर्वी कधीही कोणाला सांगितलं तर ते स्वप्न वाटत होतं, पण मी निश्चित समाधानी आहे की आयुष्याच्या संध्याकाळी कधी बघू तेव्हा एवढा मोठा 4,500 कोटी रुपयाचा रस्ता या चौकामध्ये नितीनजी गडकरी आले तेव्हा ते घोषणा करतात आणि ते आता प्रत्यक्षात आपण अनुभवू। त्याचं टेंडरिंग फ्लॅट झालंय, 2 महिन्यामध्ये त्याची वर्क ऑर्डर होईल, टेंडर होईल। हे मुंबईच्या एवढ्या जवळ आल्यामुळे इथल्या सर्व गोष्टींचं इकॉनॉमिक्स बदलणार आहे, इथल्या सर्व अर्थकारण बदलणार आहे आणि हे सर्व बदलताना माझं गाव हे माझ्या मुंबईच्या जवळ गेलंय। हे निश्चित तुमच्या माझ्या सर्व सामाजिक कार्यकर्ते जे करणार आहेत त्यांच्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असेल की तुम्हालाही सगळ्यांना गर्व वाटेल, हो मी यांच्यासोबत होतो आणि या रस्त्याकरता महेश बालदींनी जर तिकडे पुढे केलंय तर त्याच्यामध्ये आपल्या तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छांमुळे तो रस्ता होतोय। चौक हे गाव प्रति शिवाजी म्हणून ओळखले जाणारे सरनौबत नेताजी पालकर यांची जन्मभूमी आहे। या ऐतिहासिक पार्श्वभूमीला साजेसे स्मारक गावात असावे या भावनेतून सरपंच रितू ठोंबरे यांनी आपल्या वडील सुधीर ठोंबरे आणि काका मोतीराम ठोंबरे यांच्या सहकार्याने स्वखर्चातून हे शिवस्मारक उभारले। हिंदू तिथीनुसार फाल्गुन शुक्ल तृतीया या दिवशी साजऱ्या होणाऱ्या या शिवजयंतीचे औचित्य साधून लोकार्पण सोहळा पार पडला। कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे,
माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य कृष्णा पारंगे, गौरी गडगे, महादेव गडगे, विनोद भोईर, उपसरपंच पूजा हातमोडे, जगदीश हातमोडे, सुनील गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी गणेश मोरे यांच्यासह पंचक्रोशीतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावाच्या ऐतिहासिक परंपरेचा अभिमान जपत पुढील पिढ्यांमध्ये शिवचरित्राची प्रेरणा जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेले हे शिवस्मारक चौक गावासाठी अभिमानाचे केंद्र ठरत आहे.